चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. अतिशय पौष्टिक आणि हेल्दी भरपूर कॅल्शियम असणारे आज आपण नाचणीच्या पिठाचे लाडू तयार करणार आहोत, जे लहानांपासून सगळ्यांना खाता येतील. अशक्तपणा असेल, हाडांचं दुखणं असेल किंवा कमजोरी, सगळ्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा फक्त एक लाडू खा. हे लाडू एकदा केलेत ना तर महिनाभर टिकतील, अजिबातही खराब होत नाहीत. चला करूया मग नाचणीच्या पिठाचे लाडू. गॅसवरती इथे मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 4 वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं आहे. 4 वाटी म्हणजे इथे मी अर्धा किलो नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही घरातल्या कोणत्याही वाट्याने हे माप तुम्ही घेऊ शकता. आता लो फ्लेमवरती आपल्याला हे पीठ जे आहे ना ते कोरडं सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तूप ॲड करायचं नाही आहे. 2-3 मिनटं आपल्याला छान असं खमंग भाजून घेतलं ना त्याचा सुवास पण खूप छान येतो. लहान मुलांना नाचणीची भाकरी किंवा नाचणीचे पदार्थ खायला आवडत नाहीत, पण त्यांना अशा पद्धतीने तुम्ही ना लाडू करून दिलेत ना तर त्यांना कळणार देखील नाही की आपण हे नाचणीच्या पिठापासून तयार केलेत. इतकेही खमंग आणि स्वादिष्ट लागतात. आता इथे मी पाऊण वाटी इतकं तूप घेतलेलं आहे. तर आपल्याला हे तूप थोडं थोडं करून मिक्स करत हे पीठ भाजून घ्यायचं आहे. अर्धा किलो नाचणीच्या पिठाला इथे आपण पाऊण वाटी इतकं तूप वापरलेलं आहे. म्हणजे 4 वाटी नाचणीचं पीठ आणि पाऊण वाटी आपल्याला तूप लागणार आहे. तर ही तूप आपल्याला थोडं थोडं मिक्स करत छान असं भाजून घ्यायचं आहे. तर 1 ते 2 चमच आपल्याला तूप उरून ठेवायचं आहे बाकीचं साहित्य भाजण्यासाठी. पीठ भाजलं आहे की नाही हे कसं ओळखावं? थोडंसं ना डार्क रंगावरती आलं ना लाईट, त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकताय बघा, याचा कलरसुद्धा आपल्या पिठाचा चेंज झालेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद करूनसुद्धा आपल्याला एखादा मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे. आणि गरमच असताना यामध्ये आता आपल्याला गूळ घालायचा आहे. तर गूळसुद्धा आपल्याला इथे किसून घ्यायचा आहे, म्हणजे या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन येतो. त्यामुळे आपल्याला गूळ हा किसूनच घ्यायचा, एकदम बारीक चिरायचा आहे. तर गॅस मी सुरुवातीला बंद करूनच घेतलेला आहे बघा. आता गरम असताना जे मी सगळं मिक्स करणार आहे. पीठ हे गरम असल्यामुळे गूळ व्यवस्थित मिक्स होऊन येतो. आणि गुळाच्या गुठल्या राहिल्या असतील तर आपण याला मिक्सरमध्ये फिरवूनच घेणार आहोत. त्यामुळे जरी छोट्या छोट्या जरी तुकडे राहिले असतील तरीसुद्धा हरकत नाही. सगळं मिक्स करून झाल्यावरती आपल्याला झाकण ठेवून हे 15 मिनटं ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवून इथे 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. पीठ हे पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता थंड झालेलं हे मिश्रण आपल्याला थोडं थोडं करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घेतलं ना तर ना लाडू वळायला खूप सोपे जातात. सुरुवातीला आपल्याला हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. इथे मी सगळं मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आणि आता त्या कढईमध्ये आपल्याला ड्रायफ्रूटसुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत. सगळे ड्रायफ्रूट इथे मी 50-50 ग्राम घेतलेले आहेत. तर इथे मी घेतलेलं आहे बदाम, काजू, त्याचबरोबर अळशी घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला कलिंगडच्या बिया घ्यायच्या आहेत आणि मनुके घेतलेले आहेत. आणि 1 वाटी इथे मी सुकं खोबरं छान किसून घेतलेलं आहे. सगळं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर 1 ते 2 चमचे आपल्याला जे तूप उरवलं होतं आपण ते यामध्ये घालून छान खमंग भाजून घ्यायचं आहे. फक्त 1 चमचा किंवा 2 चमचेच आपल्याला तूप घालायचं आहे. सगळं व्यवस्थित भाजण्यासाठी एवढं तूप पुरेसं होतं. गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे. स्लो गॅसवरती आपल्याला छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपण ह्याला भाजून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकताय बघा, व्यवस्थित सगळं भाजलं गेलेलं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि थंड झाल्यावरती आपण याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण छान थंड झाल्यावरती मिक्सरमध्ये आपण याची पावडर तयार करून घेणार आहोत. ड्रायफ्रूटची जी पावडर आहे ते आपण नाचणीच्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. आणि सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून झाल्यावरती पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणाल की सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे तर पुन्हा का लावायचं आहे? पण पुन्हा लावणं खरंच खूप गरजेचं असतं. लाडू वळता येत नाही, त्यामुळे आपल्याला हे पुन्हा एकदा छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे लाडू वळायला अगदी सोपे जातात. नाचणीच्या पिठाचे लाडू सहज वळता येत नाही, त्यामुळे आपण ह्याला मिक्सरला फिरवून घेतलं ना तर लाडूसुद्धा आपले पटापट तयार होतील. सगळं मिश्रण इथे मी मिक्सरला लावून झालेलं आहे. आता बघा, तुम्ही बघू शकताय बघा, छान चिकटपणा याला आलेला आहे, म्हणजे लाडू ना पटापट आपल्याला वळले जातील. हातावर थोडंसं मिश्रण असं चोळून घ्यायचं आहे आणि लाडू वळायला आपली सुरुवात करायची आहे. मिक्सरला फिरवून झाल्यावरती लाडू आपल्याला पटापट वळायचे आहेत, नाही तर वळल्या जाणार नाहीत ते. आणि बघा, अशा पद्धतीने आपले पटकन हे लाडू तयार होतात. तर तुम्ही इथे बघू शकताय बघा, मस्त झटपट आपले हे लाडू करून तयार झालेले आहेत. तर उन्हाळ्यामध्ये फक्त 1 लाडू खा, मस्त दिवसभर एनर्जी राहील. आणि खरंच खूप जास्त हे पौष्टिकसुद्धा आहे. नाचणीमध्ये खूप जास्त कॅल्शियमसुद्धा आहे, त्यामुळे प्रत्येकाने ना अशा पद्धतीने हे लाडू करून खाल्लेत ना
तर आपल्याला कॅल्शियमसुद्धा भरपूर मिळेल. या लाडवाची मी ऑर्डर घेतली होती, तर हे लाडू ना ऑर्डरचे होते, तर मी अशा पद्धतीने मी पॅक करून त्यांना देणार आहे. आणि त्याच्यामुळेच मी तुमच्याबरोबरसुद्धा ही रेसिपी शेअर केली, जेणेकरून तुम्हालासुद्धा याचा फायदा होईल. तुम्हाला लाडवाची रेसिपी कशी वाटली मला ना कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपीला एक लाईक जरूर करा. आणि हो, माझी रेसिपी तुम्ही कोणत्या शहरामधून कोणत्या देशातून बघताय मला ना एकदा कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मला तुमचे आभार मानता येतील. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खाता येतील असे पौष्टिक आणि कॅल्शियमयुक्त हे नाचणीचे लाडू तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. एक लाडू आपण इथे कट करून दाखवते बघा इथे, आणि तुम्ही इथं अंदाज लावू शकता बघा लाडू किती एकदम मस्त मऊ झालेला आहे, अजिबात ही कडक झालेलं नाही आहे. तर अशा पद्धतीने ना तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.